महाराष्ट्रातील खवयगिरींचे तीर्थक्षेत्र दुर्गा खानावळ वाठार स्टेशन 1934 पासून आपल्या सेवेत 93 वर्षांची परंपरा तसेच शतकपूर्तीकडे वाटचाल। आणि हा बेंदूर सण का साजरा करतात? म्हणून शेतकरी हा सण साजरा करतात। आणि बैल म्हणजे शेतकऱ्यांचं काळीज आहे, अख्ख्या जगाचं पोट भरतात। इथून पुढे ना लक्षात ठेवीन बघ। पोरं गेली कुठे? बोल की तुमच्या आईला तुमच्या करचोटांनो पंख्यात म्हणून गेलता तुम्ही विचार करायला पाहिजे होता। तुला तिथे सांगायला नेलं होतं ना? त्याचं नाव आबी आहे। बापी तो त्या गाण्याला जास्त भाजलंय। तो संघाच्या हातांना लागला पाहिजे। ही पोरं काय कामाची नाही ती, काहीतरी डोकं लावलं पाहिजे। बोला की दादा, चांगला नाही झाला का? त्या बिना मिठाच्या आमटी सारखा पंचर झाला। बरं मी येतोय पुढच्या महिन्यात। मी वाट बघतोय। तर आज भीती वाट बघायची आणि कसली भीती? किती लांब जायची लय भीती वाटते। म्हणजे ते तुझ्या मनात बसलाय खरे। आता ते सांगायचं काय संबंध? जाऊ दे, हितनं पुढे तुला काय विचारणारच नाही। संघाच्या पोरांना मारले, पण तो नंतर कुठे गेला? गुरुवारी मैदान आहे, तुला कळलं का नाही? पाटलाची जिरवायला अजून एक चान्स भेटला। काय चाललंय काय माहिती। पुढच्या गुरुवारी मैदान आहे। इथं काय झालंय कुणाला सांगू नका। लवकरच ते पोर आहेत ना आपली पिंजऱ्यात असते। त्या संग्रामच्या पिंजऱ्यात आलेल्या पाखराला जास्त लांब जाता येत नाही। आबा कॉलेजची फी भरायची होती, जरा पैसे पाहिजे होते। किती फी? आत्ता 10,000 भरू, बाकीचे आपण नंतर देऊया। ते कप्पा ठेवलेत पैसे, त्यातून घे। चालते। त्या दिवशी जान्हवी कशाला आली होती? अहो द्यायला आलती। कशाची आणि कसली? अहो माझीच वही नेलती तिने, तीच द्यायला परत आलती। बर, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे। कसली प्रश्न? त्या दिवशी संग्रामने बावडा उचलला होता, तुम्हाला सांगितलं नाहीस? तू काय माझ्यापासून लपवतेस का? पटकन बोल। आबा त्या दिवशी आपल्यासाठी फाटीवरती ज्याने बैल आणला होता तो कोण आहे हे विचारायसाठी बावड्या आणि ओम गेलेले त्या गाण्याच्या घरी, आणि ते गेले आणि तिथे नेमका संग्राम आला आणि संग्रामने बावड्याला आणि गाण्याला उचललं। तू मला आधी का नाही सांगितलंस? तुला कोणी मदत केली ती? अहो आबा त्या अनोळखी व्यक्तीकडनं मी बैल घेतला, हे जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही माझ्यावर अडला असता, म्हणून नाही सांगितलं। मी कशाला नाही म्हणतोय, गावात जी काय घडतंय काय नाही ते मला पण कळलं पाहिजे ना। आणि कोण होतं ते पोरग? अहो आबा मला जर हे माहीत असतं तर मी कशाला बावड्याला आणि ओम्याला त्या गाण्याच्या घरी पाठवलं असतं। आता बावड्या घरी आलाय ना, हो त्याला सांग आपल्या घराकडे जास्त फिरू नकोस म्हणून। बरं। आणि झालं गेलं आता विसरून जावा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या। अरे भावड्या, बरायस का? तुला ते संघाने नेलं होतं ना? हो नेलं होतं, मी बिना कामाचा अडकलो होतो, माझा तर काही संमत पण नाही। मारलं नाही ना तुला त्यानं? मारलं नाही, पण गरम विटानं भाजत होता लय। बरं ऐक की, भूमिका तुला त्या आब्याबद्दल काय बोलली का रे? ए अभिनव, तुला कसं कळलं? तिनंच सांगितलं। मला असं वाटतंय तिचा जीव अडकलाय त्याच्यात। ए गप्पे, काय पण बोलू नको। अरे तिनं 2 वेळा बोलून दाखवलंय मला। नाही नाही, अरे तिनं सांगितलं मला, मला असं वाटतंय तिचा जीव अडकलाय त्याच्यात। ए गप्पे, काय पण बोलू नको। अरे तिनं 2 वेळा बोलून दाखवलंय मला। होय मग? अरे मग काय, तीच विचारते ना, काय बोलली परत ती तुला? मला असं वाटतं ते म्हणली संग्रामच्या तावडीत नाही सापडला पाहिजे। मग समजून जा। पण खरंच संग्रामच्या तावडीत नाही सापडला पाहिजे, मला पण असं वाटतंय। बावड्या काय चालू चर्चा? काय नाही सहजच भेटलं। तुझा पप्पा भेटलो होतं परवा। काय म्हणलं? बावड्या दिसला काय विचारत होते। बरं झालं काय नाही सांगितलं, तर माझी लय वाट लागली असते। काय झालं? काय नाही। काका, भूमिकाचा बर्थडे येतोय ना आता? हो, आपण छान साजरा करूयात। चालतंय, करू चला दोघे बसा बोलत, माझा पुढे काम आहे जरा। येऊ का? चला।
बरं झालं तू काय नाही सांगितलं, नाहीतर माझी लय वाट लागली असती. अरे म्हणूनच नाही बोलली. चल जाऊ का, मी कॉलेजला जाते. हो मी पण जातो, मला पण जायचे. शर्यतीचं कुठपर्यंत आलंय नियोजन? पायऱ्यासाठी त्याला फोन केला होता, पण ते म्हणतो ह्यावेळी काय जमणार नाही पावायला. छायला त्याला पण आली का मस्ती. एक तर इथं डोकं फिरलं या, आणि त्याची लई नाटकं झाली ती. भाऊ त्याची दरवेळीचीच नाटक आहेत. आता काय करायचं, शर्यतीच्या आधी तर पेरा तर काढलाच पाहिजे ना. तुम्ही एक काम करा, त्या बलमाच्या खुराकाचं बघा, मी दुसरा पायरा कोण देतय का बघतो. खुराकाचं तर बघतो भाऊ, पण आपली दहशत कायम राहिली पाहिजे. मी बघतो ह्या बाडकावांचं काय करायचंय ते. तुम्ही जावा, खुराकाचं बघा त्याचं. चले मागल्या. जान्हवी तर तोच आहे अभि, ज्याला आपण शोधतोय तो. हे का, चल त्याच्यासोबत बोलायला जाऊया आता. बाबा मला भीती वाटली. आता कशाला घाबरते, मी आहे ना. काय बोलायचं त्याच्याशी? चहा प्यायला म्हणून जाऊयात. दादा 2 कप चहा द्या. अरे यार आपण पण आत्ताच यायचं होतं. बघ ना राव, जरा बाहेर गावी चाललोय, आईला सांग. हो बाबा सांगते. आणि चाकू झालं ना घरी जावा, उद्या बैलाचा फेरा काढायचा आहे. इथं संब्याला सांगितलंय, त्याच्यासोबत पायरा लावलाय. बरं बाबा काढते फेरा, पण ह्या बारीला सांगे आपला पायरा मोडणार नाही ना? नाही मोडणार, तू नको काळजी करू. सर मला बाहेर जायचंय, जातो मी. चालतंय. का गेला? अरे यार ह्या बारी पण नाही भेटलं बोलायला. जाऊ देत, नशिबात असेल ना तर परत भेटेलच, आणि आपलं प्रेम खरं असेल ना तर ते आपल्याला भेटतंच. आता जाऊयात घरी, चल. पण एक खरं आहे, तो हितच आहे, अजून कुठं गेला नाही. फक्त तो संघाच्या हाताला नाही लागला पाहिजे. असं विषय ते तसं बोलायचं आहे. मग संग्राम शेठ लय दिवसांनी येणं केलं, काम होतं. बरं, गुरुवारी पळशीचं मैदान आहे. बर 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 आमच्या बालमाबर पाळण्यासाठी तुमचा बैल पाहिजे होता. पायरा करताय का? अरे संग्राम भाऊ, तुम्हाला तर माहिती आहे आपलं संबंध चांगलं आहे, पण बैल नाही देऊ शकत गाड्या. करा की पायरा राव. उद्या कधी बैल लागला तर आज देऊ की आम्ही. आयला तसं नाही राव, पण पायरा नाही, वायदे असेल देत असाल तर सांगा, बैल देऊ शकतो. शेठ आपल्या चांगल्या संबंधात कशाला आणायचा आहे पैसा? तुम्हाला तर माहिती, पैशामुळे संबंध बिघडतात. पायरा करू, गुलालात राहू. तुम्हाला तर माहिती आमचा बालमा कसा पळतो, कायम गुलालात राहणारा बैल आहे. उगाच वायदी वाचून गुलाल हातचा जायला नको. संग्राम भाऊ सगळं बरोबर आहे, पण वायदेशिवाय आपण काय बैल देत नाही. शेठ तुम्ही वायदे अडवून मागताय. अडवून तर अडवून म्हणा, पण वायदेशिवाय बैल देणार नाही. बरं ऐका, जी काय बक्षीस मिळेल त्यातली 70% रक्कम तुम्ही घ्या, 30% मला द्या.
तसं नाही संग्राम भाऊ, तुम्ही लक्षात घ्या, इथनं पुढं मी व्यवहारात राहायचं ठरवलंय. म्हणजे ह्यो तुमचा शेवटचा निर्णय. शेवटचा निर्णय समजा, पण आपण वायदीशिवाय बैल देत नाही. 10,000 रुपये द्या, बिंदास बैल पळवा की तुम्ही. बरं, विचार करून सांगतो. अहो निदान चादरी घेऊन जा. वायदीच्या संबंधाचा चहा घेत नाही मी. पैसे द्यायचं त्याला बैल, कशाला थांबवलं व्हायसाठी? अरे येणार करा तू. अरे मी पाटलाला शब्द दिलाय, पायरा पाटला बरोबर करायचा. अरे तसल्या गाव गुंडाला बैल देण्यापेक्षा नाही पडल्याला बरं. आलं का लक्षात? समजलं. डोक्यानं काम करायचं. ते कांड झालाय. ती सगळं झालं, पण त्याची माणसं अजून माझ्या मागे आली नाहीत. पण ऐक की, मला शोधत असणार ती नक्की. आता जेवढा त्रास गाण्याला दिलाय ना, तेवढा मी त्यांना देणार. नाही त्यांची फाडून ठेवली ना तर बोला. आता तू कधी येतोय सांग फक्त, तोपर्यंत मी इथं राहायची सोय करतो. ठीक आहे, बघतो. काय झालं भाऊ? गेला तू ना पायऱ्याचं काय? अरे पायऱ्याचं नाही झालं नियोजन. तो मालक वायदी मागतोय, पण तिथं गेल्यावर खरा विषय कळला. काय विषय? काय नाही पण क्या ह्यावेळी किती पण वायदी जाऊ दे, ह्या पळशीचं मैदान मारायचं म्हणजे मारायचं. ही उडणारी पाखरं ती ना एका ठोक्यात पाडायची. बरं, खुराकाचं काय झालं? आणले भाऊ, सकाळी एकदा दिले, आता संध्याकाळी देतो. आणि असा बलमा तयार करतो ना, आता टांग्याने गाडी पडली पाहिजे. आता कसं पण पंक्या, आता 2 गोष्टीवर लक्ष ठेवायचं. एक बैलावर लक्ष ठेवायचं आणि दुसरं ती पोरग शोधायचं. मला त्या मालकीनीचं पडलेलं तोंड बघायचंय परत. येतो. चालतं. मैदान म्हणल्यावर संग्यात येणार आणि त्याच्या डोक्यातलं ते मैदानाचं वारं पण. वाऱ्यात काय बोलायचे, ती तर दरवेळेच आहे. बावड्या, आता तू बघतच राहा. त्या संग्याच्या डोक्यातलं वारच त्याच्या डोक्यावरची केस उडवणार. आणि त्या दिवशी एवढा नाचत होता ना, त्याला आता नाचायलाच काय तोंड दाखवाय पण जागा ठेवणार नाही. उद्या फेरा काढायचे ना? हो, उद्या सकाळी लवकर ये आणि ओम्याला पण घेऊन येतात. बरं चालतंय.